पंकजा मुंडे पुण्यातील खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या। त्यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत नरेगावच्या सरपंचाने पक्षाबद्दल केलेली टिप्पणी विशेष चर्चेत आली आहे। याबाबत व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे। प्रत्येक जणांना असं वाटतं की स्थानिक स्वराज्य इलेक्शन कावा लागतं हे माहिती आणि ओबीसी मध्ये जे 92 नगरपालिकेचे इलेक्शन राहिलेले आहेत त्या पुढे ढकलत चालले आहेत। आपल्या पक्षाकडून सगळे निकाल लागलेले आहेत। हे असं वाटतं सगळ्यांना की आपलाच पक्ष जाणून बुजून हे इलेक्शन पुढे ढकललं जातंय। आता ह्याच्यामुळे काय होतंय की आमदार साहेबांना आम्ही प्रत्येक गोष्टी सांगतो। आज माझी आई जिल्हा परिषद सदस्य आहे, मी नरेगावचा सरपंच आहे, माझी जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्ह्याचा होता। आज माझ्या एरियात सगळी कामं मी माझ्या पद्धतीने चांगली बघतो। प्रत्येक कामं मी आमदारांना सांगू शकत नाही। 10 कामं सांगितली, आमदारांना प्रत्येक गोष्टीला फोन करून सांगू शकत नाही। ह्याच्यामुळे खालती काय झाले, आता माझं गाव 31,000 मतांनी आले। प्रत्येक गोष्टीत बूथवर प्रत्येक गोष्टीचे काम आहेत। जे लोकसभेला आम्ही इलेक्शनला जायचो त्यावेळेस लोक कामं घेऊन आम्हाला कामं सांगायचे। आता जरी प्रचाराला जाणार आहे तर लोक आम्हाला कामं सांगणार। आज गव्हर्नमेंट कुणाचं आहे? आपलं महाराष्ट्र सरकारमध्ये आपले पुणे महानगरपालिका प्रशासन कुणाचं आहे? आपल्या अंडर। पुणे महानगरपालिका प्रशासन एक पण काम ऐकत नाही।